सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत शहरातील दहिवली इंदिरानगर भोईआडी येथे नूतन भोईराज भवनाचे उद्घाटन सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यांच्या आगमनावेळी फटाक्यांच्या जल्लोषात व आरती ओवाळून ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर रिबीन कापून भवनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी उभे राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मंचावर विविध मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, तालुका अध्यक्ष दीपकदादा श्रीखंडे, नगरसेवक मई चंदन, नगरसेविका खोत, नगरसेविका शिंदे, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, नगरसेविका माई गायकवाड, माजी नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड, भीमसेन दादा बडेकर, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य लहू दादा श्रीखंडे तसेच ठेकेदार देशमुख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्थानिक नगरसेवक उमेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून हे सभागृह साकार झाले असल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात उमेश मोरे यांनी मतदारांचे आभार मानत जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, परिसरातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. तालुका अध्यक्ष दीपकदादा श्रीखंडे यांनी भवनाच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त करत समाजाची बांधिलकी जपणारी ही वास्तू असल्याचे सांगितले. नगरसेवक राजाभाऊ कोठारी यांनी सुधाकर भाऊ घारे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. आपल्या भाषणात सुधाकर भाऊ घारे यांनी भविष्यातील विकास कामांचा रोडमॅप मांडला. नदी संवर्धन, खोलीकरण आणि स्वच्छता यावर भर देत परिसराचा सर्वांगीण विकास साधू सत्ता नसतानाही हे सभागृह उभे केले. इंदिरानगर वासियांच्या घरांच्या प्रश्नासाठी शब्द देतो, काम पूर्ण करून दाखवू असे आश्वासन त्यांनी दिले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोईराज भवनाच्या उद्घाटनामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ही वास्तू सामाजिक उपक्रमांचे केंद्र ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सर्वांना नगरपालिकेमध्ये पाठवलं आणि निवडून दिलं. ते सर्व आपले देवळीमध्ये जिद्दी आणि शूर कार्यकर्ते आणि माझ्या महिला भगिनी समोर आपल्याला आपले स्वतःही पण भेटले. मी सर्वप्रथम आपल्या सभागृहाचं भोईराज भवनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. अध्यक्ष साहेब, तुम्ही सर्व मंडळी प्रथमच आपण व्यासपीठावर आलो निवडणुकीनंतर. ते पहिलंच उद्घाटन आपल्याला दहिवलीपासून, आपण अकोल्यापासून, आमच्या कुमेदादांच्या वॉर्डपासून सुरुवात केली. त्याचं नाव घ्यायला विसरलो मी, पण ते म्हणजे मी निमंत्रक आहे या वॉर्डचा, यजमान याचं नाव घ्यायची गरज नाही. कुमेदादांच्या वॉर्डपासून आपण सुरुवात केली. आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्याला कर्जत नगरपालिकेने चांगला यश प्राप्त करून दिलं. नदीच्या पलीकडे आपल्या 600 होत्या, तसं म्हटलं तर 200 आपल्या निवडून आल्या. त्यामध्ये गोविंददादा मोरे असतील, आमच्या सुचिताई खोत असतील. 400 आपल्या अगदी कमी मताने गेल्या. त्यामध्ये आपले नंदुरबार असतील, गायकवाड असतील, सोनवणे असतील, तिकडे आपली काही नाव आहे शिर्केताई असतील आणि चित्राताई, या 400 आपल्या गेल्या. परंतु आपण जो कामाचा जो आपला धडा आहे तो ह्या वॉर्ड पासून चांगल्या पद्धतीने आपल्याला ठेवावा लागेल. नगरपालिकेमध्ये नदीच्या पलीकडच्या साईडच्या साईडची आपल्या कशा येतील यासाठी आपण खऱ्या अर्थाने विकास काम केलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. नगरपालिकेमध्ये 5 वर्ष आपल्याला माहिती आहे, 5 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर मधल्या काळामध्ये जो 3 वर्षाचा जो कालावधी होता, त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक पडला. प्रशासकाने अशा पद्धतीने दुर्लक्ष केल्यामुळं कोणीतरी चुकीच्या माणसाने कर्जतची जरूर थोडा हातामध्ये घेतली. कर्जतचा विकास करायच्या ऐवजी स्वतःचा विकास करण्याचं काम केलं. मग आमच्या आतून सांगितलं, नदीचं आपलं संवर्धन केलं पाहिजे,
नदीमध्ये खोलीकरण केलं पाहिजे, नदी साफ केली पाहिजे, पण कोणीतरी नदी साफ करता करता आपल्या जमिनीचा भरावा करून घेतला. अशा पद्धतीने कर्जतचा विकास झाला आपण सर्वांनी बघितलेला आहे. परंतु आता आपल्याला काही घाबरायची गरज नाही. आपण सर्वांनी निश्चय केल्यानंतर, आपण सर्वांनी एकत्रित आल्यानंतर आपल्याला कर्जतकरांनी चांगलं यश दिलंय. त्यामध्ये नगरपालिकेमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली होती. त्यामध्ये मी स्वतः असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नितीनदादा सावंत असतील, या दोघांच्या माध्यमातून आपण कर्जतमध्ये खऱ्या अर्थाने जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात सक्सेस महापरिवर्तन विकास आघाडी कुठली असेल तर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये असेल. आपण परिवर्तन विकास आघाडी केल्यानंतर कर्जतमध्ये आपण नगरपालिका जिंकली, जिल्हा परिषदेमध्ये धोरण करून टाकला, पंचायत समितीमध्ये सुद्धा 12 पैकी 10 जागा आपण जिंकल्या. एकच जागा त्याला भेटल्या, एक जागा शेतकरी कामगार पक्षाला भेटले. अशा पद्धतीने आपल्या परिवर्तन विकास आघाडीने काम केलेलं आहे. आता आपल्याला राहिला विषय विकासाचा, तर विकास आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे. त्यामध्ये मी नगरपालिकेच्या सर्व सभापतीला पण सांगेल, सर्व आपल्या अध्यक्षाला पण सांगेल आणि उपाध्यक्षाला पण सांगेल का आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्याला ताकद देणं गरजेचं आहे. परिसरामध्ये जो विकास करायचा आहे, प्रत्येक वॉर्डमध्ये विकास करायचा आहे. म्हणजे देवळीचं काम असेल तर गोविंदजी मुळेचं सुद्धा कर्तव्य असेल तर ह्या परिसरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना आपण ताकद दिली पाहिजे, त्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. इथे आपले तुम्ही सर्व मंडळी भोई समाजाची मंडळी आहे, भोई समाजाच्या मंडळीला मी एक आवर्जून सांगेन. मगाशी कोणीतरी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र व्यवसाय आपला, तर मी तुमच्या नंदकुमार माळीकांना माहिती आहे कर्जत तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत पश्चिम महाराष्ट्र संस्था फक्त माझी एकटीच आहे. जय पश्चिम महाराष्ट्र संस्था ही माझी संस्था आहे आणि कर्जत मध्ये जितके काही डॅम आहेत ते माझे सोसायटीवर आहेत. त्यामधलं नंदूदादा माळीक आहे ते माझ्या खांडपा तलावावर ते मासेमारी करतात. मी तुम्हाला आजच सांगतो जितके माझ्या नावावर तलाव असेल ते तुम्ही बिनधास्त फुकटमध्ये मासेमारी करू शकता. कर्जत तालुक्यामध्ये भोसरीचं तलाव सुद्धा माझ्या सोसायटीवर जे पश्चिम संस्थेचं प्रोपायटर मी आहे, माझ्या मुलाच्या नावाने ती संस्था आहे आणि ती तलाव आपल्या नावावर आहे. खांडपा तलाव आपल्या नावावर आहे, वावाला आपल्या नावावर आहे, इथलं जागृती सोळपाड्याचं आपल्या नावावर आहे, आरड्याचं आपल्या नावावर आहे. हे सर्व तलाव आपल्या नावावर आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला जेवढे तुम्हाला काय करता येईल त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. परंतु विकास करत असताना कमी निधी उपलब्ध करून दिला आपल्याकडे सत्ता होती. सत्ता नसताना सुद्धा शशांकनी ही खऱ्या अर्थाने इमारत मानवाच्या एक सभागृह उभं केलंय. हे सभागृह इतकं कमी जागेत सुंदर बनवलंय. मी शशांक आणि सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन. मी माझ्याकडे ही मागणी केली होती आणि आपण मागणी ती पूर्ण करण्याचं काम केलं. तेव्हा काय आपल्याला नगरपालिका नव्हती, नगरपालिकेच्या आधी ही कामं आपण मंजूर करून आणली. आपल्याला माहिती आहे तुमच्या होडक्यामध्ये पण कामं आहे ती, तुमचंही सभागृह असेल पण आपल्या मुद्द्यामधलं सभागृहाला जायचं आपण दुरुस्ती केली होती. बरीच कामं आपण करायला मंजूर करून आणली. 2-2.5 कोटी रुपयाची कामं होती. प्रत्येक वॉर्डमध्ये आपण काही 25-50 लाख रुपये द्यायचं काम केलं होतं. अशा पद्धतीने आपण सर्वांनी कामं केली. तुम्ही नगरसेवक असताना नगरसेवक असताना या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आपण सर्वांनी बघितलेला आहे. परंतु मी आपल्या ह्या इंदिरानगरच्या सर्व ग्रामस्थांना आणि सर्व इथे राहणाऱ्या माझ्या जनतेला सांगेन तुमचं प्रत्येक निवडणूक आली किंवा भांडवल केलं जातं. म्हणजे हा विषय आता राजकारणाचा नाही पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. इलेक्शन आलं तर तुमची घरं अनाधिकृत आहेत, आम्ही अधिकृत करून देऊ, आमचं काम करा, अशी प्रत्येक वेळी तुमची फसवणूक केली जाते. हे सर्व खोटारडे नेते आहेत, यांचं काही तुम्ही ऐकू नका. आता 3 वर्ष कुठलं इलेक्शन नाही, तुमच्याकडे कोणी येणार नाही, पण मी तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर शोधत होतो तुमची घरं कार्यरत करून देण्याचं काम या सुधाकर घ्यायला असेल. मी पुढे बघणार नाही, आता कुठं बघणार नाही. आता कुठं बघणार मी शेषांच्या तेव्हा माझ्याकडे तरी मुलं आली होती, केलं होता शेषांत मध्ये सगळी आली. त्याला सर्वांना सांगितले, आम्हाला सांगितलं भाऊ आमच्या इथे तुम्ही या मिटिंग घ्या आणि तुम्ही सर्वांना सांगा का भाऊ या आमची घरं तुम्ही कार्यरत तुमची काय म्हणता आधी मीटिंग इलेक्शनच्या आधी मीटिंग घेणार नाही आणि खोटं बोलणार नाही. परंतु आता निवडणूक होऊन गेले, आता मी तुमची मीटिंग घेईल आणि तुमची घरं अधिकृत कशी होतील यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी तिथे तिथे जावं लागेल, जे जे करावं लागेल ते आपण सर्व करू. तर निवडणूक असं केलं असं आपण बोलला असं नाही तुम्हाला मत पाहिजे असेल म्हणून भाऊ बरोबर ना. पण आता आपल्याला काय खोटं काम करायचं नाही. मागच्या नगरपालिका काय झालं तेही तुम्हाला सांगत माहिती आहे, ह्या नगरपालिका काय झालं हेही तुम्हाला माहिती आहे, विधानसभेला काय झालं हेही तुम्हाला माहिती आहे. परंतु आता आपण सर्वांनी एकदा बसून ते आपल्याला खऱ्या अर्थाने कसं काय अधिकृत करता येतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो तुम्ही विधानसभा असेल
नगरपालिका असेल चांगल्या पद्धतीने काम केलं. आपल्या सर्व पक्षाच्या दोन्ही पक्षाच्या नगरसेवक असतील, आता नगराध्यक्ष सभापती असतील, त्यांना सर्वांना नगरपालिकेत पाठवून एक काम करण्याची, कर्जचा विकास करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. मी सर्व नागरिकांचा अगदी मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन. कारण आपण काम करण्यासाठी मी जर मनावर धरला नसतं तर आपल्या कोणीचा नगरसेवक झाला नसता. बरोबर ना? चित्र नाही आपल्या खूप कमी मात्र पडले, परंतु पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या वयामध्ये दोन्हीच्या दोन्ही नगरसेवक कशी निवडून येतील. पुढच्या आपल्या सुविधा जरी निवडून आल्या तिथे आपल्या सोडवण्याचा कमी मतांनी पडले, तिथेही आपल्या दोन्ही नगरसेवक कशी येतील. 2 नंबरचा वॉर्ड आहे तो आपल्याला टार्गेट करूनच निवडून आणावं लागेल. जसं वेणगावचं केलं, वेणगावची खरेदी केली, असं टार्गेट करून आपल्याला करावं लागेल. पुढच्या काळात ती सुद्धा आपण तयारी करू, चांगल्या माणसाची निवड करू आणि तो सुद्धा 2 नंबरचा वॉर्ड आपल्यासाठी आपण आता विकास केला पाहिजे. आपण लक्ष दिलं पाहिजे, सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन काम केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे या पुढच्या महिन्यामध्ये काय काय राजकारण घडलं, काय काय झालं हे मी तुम्हाला सांगणार नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टीचा मी खुलासा करेन. कारण प्रत्येक कार्यकर्त्यांचं प्रत्येक पिढीला गेलो, भाऊ तुमच्यावर इतका अन्याय झाला, मी का बोलत नाही, त्याला काहीतरी कारण असेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचं काय असेल ते मी त्याचा अगदी वेगळा सगळं त्याचा फरक पिढा असेल, हिशोब असेल तो करेल. आमच्या विषय जो तसाच प्रसंग आला होता, त्यांनी सुद्धा आमच्या त्यांनी 2 वर्ष त्याला 3.5 वर्ष त्याला कारण नसताना जेलमध्ये जायला आलं, काही संबंध नसताना, आणि तोच त्यांनी माझ्यावर करायला बघत होते. परंतु आता पत्रकार आहेच समोर, जास्त काय बोलणार नाही. वेळ आल्यावर त्याचा सुद्धा मी खुलासा एकदम चांगल्या पद्धतीने वेळेला सगळं हिशोब करेल. त्या गोष्टीची काही काळजी करायची गरज नाही. आणि तुमचा महत्वाचा विषय आहे पाण्याचा विषय आपण सोडून, पण आपली इथं राहणाऱ्या जनतेचा जो अधिकृत घर अधिकृतचा विषय आहे तो आपण नक्कीच प्राधान्याने करू. आणि जी कामं तुम्हाला विकास चालू करायची असतील ते नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल. आपण नगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तेमध्ये आहेत, जिल्हा परिषद सत्तेमध्ये आहेत, परंतु जिल्हा परिषद निधी तुम्हाला कामाला येत नाही, परंतु डीपीडीसीचा निधी तुम्हाला मला वाटतंय कामाला येतो. त्यामध्ये नगर उद्यानमध्ये तुमचा एक घेणा आहे, तर नगर उद्यानचा निधी आपण वापरू शकतो. आदित्यताईंच्या माध्यमातून आपण महिलांचे जे काय असतील, बचत गट असतील, अजून काही काही छोटी मोठी कामं असतील, ती सुद्धा कामं करण्याचं काम करू. आणि जी महत्वाची कामं आहेत ती महत्वाची कामं आम्ही तुमची पूर्ण करू. एकदा मी आदरणीय डॉक्टर साहेब आले की एकदा भैरव ऑफिसर सर्वांना बोलून एक आपली मीटिंग लावू आणि तुमच्या कामाला सुरुवात करू. तुम्ही फक्त जी लोक येतात आणि तुम्हाला फक्त निवडणुकीपुरती सांगतात का तुमची घरं आम्ही आधी करू, तुम्हाला आम्ही हे करू, त्याला एकदा त्याला तुमच्या शब्दात उत्तर द्या. म्हणजे पुढच्या परत खोटं बोलणं तुमच्याकडे येणार नाही आणि तुमचा जो विकास आहे तो विकास मात्र आपल्याकडे कधी थांबणार नाही. तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आणि मी स्वतः असेल आता तुमच्यासाठी कटिबद्ध असेल. तुम्हाला कधीही माझी गरज लागेल, माझ्या नगरसेवकांची गरज लागेल, अध्यक्ष उपाध्यक्षांची गरज लागेल, हे तुमच्यासाठी बांधलेलं आहे, हे जनतेसाठी बांधलेलं आहे. त्यांचं ते कर्तव्य असणार आहे आणि तुमचं त्यांच्याकडून काम करून घेणं सुद्धा तुमचं कर्तव्य असणार आहे. ते जर काम नसेल करत तर तुम्ही कधीही मला येऊन सांगू शकता, त्यांच्याकडे काम करून घेऊ शकता. फक्त ती कामं सुद्धा आपल्या चौकटीत बसली पाहिजेत, ती कामं होणारी पाहिजेत. म्हणजे एखादं चुकीचं काम नको व्हायला, ते घर माझ्या नाव कसं झालं असं नको व्हायला. तर आपल्या अधिकृत कामं कशी होतील, आपल्या पाण्याची व्यवस्था असेल, आपल्या रस्त्याची व्यवस्था असेल, शिक्षणाची असेल, आरोग्याची असेल, या व्यवस्था कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील. 25 वर्षामध्ये जे नगरपालिकेमध्ये काम कसं झालं अशा पद्धतीने आपण यावेळी काम करण्याचं प्रयत्न करू. आणि तुमचा सदैव आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असंच राहू द्या. इतर मी आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलेल आणि आपण हे सभागृह अगदी चांगलं कुरेची बांधत आणि तुम्ही सर्वांनी त्या कार्यक्रमात तुम्हाला बंद देऊन काम केलं आणि आज तुम्ही त्या सभागृहाचं उद्घाटन करून घेतात. आम्हाला आमचा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल तुमचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या अजून आपल्या योग अध्यक्ष अध्यक्ष आहेत, तुम्ही सर्वच मंडळी अगदी चांगल्या पद्धतीने काम करताय. असंच काम करत राहा. तुम्हाला जी लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपल्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दिली जाईल असा शब्द देतो आणि सांगतो. जय हिंद, जय परिवर्तन विकास आघाडी.